भक्तीचा या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन घंटी दाबायला विसरू नका. संतांची पायी मजपै विश्रांती, नाही माया भ्रांती तये ठाई. सांगतो ते मनी धरावे वचन, संतांसी शरण जावे सुखे. संत तुष्टलिया देवा आनंद होय, मागे मागे धावे त्यांचे पाठी. सांगतो ते मनी धरावे वचन, संतांसी शरण जावे सुखे. एका जनार्दनी माहेर सुखाचे, घेतलिया वाचे संतनाम. सांगतो ते मनी धरावे वचन, संतांसी शरण जावे सुखे. विठ्ठला सद्गुरु निर्गुणा पार नाही तव गुणा. बसोनी माझे रसना हरिगुणा वर्णवी. हरिगुण विशाळ पावन वदवित कृपा करुणमी मूढमती दीन म्हणून किव भाग्य तसे. तुमचा प्रसाद दाहलिया पूर्ण हरिगुण वर्णिन मी जान. एका वंदितसे चरण सद्गुरूंचे आदरे. आदिनारायण विद्या त्रिनाथ, दत्त जनार्दन श्री एकनाथ. शरण शरण एकनाथा, शरण शरण एकनाथा. शरण शरण एकनाथा, शरण शरण एकनाथा. शरण शरण एकनाथा, शरण शरण एकनाथा. शरण शरण
दोष झालो दास पायांचा स्वये भानु जो भानु आराधिला तयाचे कुळी दीपकू दिव्य झाला हरिभक्तीला गोनितारी समस्था नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाबम जघन विहित पानिं मंडनं मंडनाना तरुण तुलसी माला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं श्री विठ्ठलं चिंतयामि ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेरा सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेरा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेरा शांती ब्रह्म श्रीमंत श्री एकनाथ महाराज यांचा प्रासादिक असा 4 चरणाचा अभंग प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवे करता निवडलाय विठ्ठला 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 ब्रह्मचैतन्य परमपूज्य गुरु कार्यकारी मंडळ सचिव उपसचिव खजिनदार आणि या मंडळाला सहकार्य करणारे परिसरात राहणारे सर्वच तमाम श्रोतृ मंडळी खरं तर तुमच्या सहकार्यामुळे हा सप्ताह आहे या सप्ताहाला तन मन धनाने सेवा करणारे अनेक जण त्या काळापासून या परिसरामध्ये या सप्ताहासाठी अनेक कुटुंबांनी आपली सेवा पणाला लावली आहे लक्षात ठेवा खरं तर आवर्जून मला नाव घ्यावंसं वाटतं आमचे वैकुंठवासी गोपाळदादा खेसे इथे आलेल्या प्रत्येक वक्त्याची सोय नवे भजनी मंडळीची वारकऱ्यांची कलाकार म्हणणार नाही मी बरं का कारण कलाकार म्हटलं का त्याचा शर्ट जमिनीला टेकायला फक्त एवढाच बाकी राहतो हे वारकरी आहे सगळे आणि म्हणून सगळ्या वारकऱ्यांची सेवा वैकुंठवासी गोपाळदादा हे करत आले त्यांच्यानंतर तोच वारसा खेसे परिवाराने अर्थात त्यांच्या दोन्ही चिरंजीवांनी जोपासला कुठलीही कमतरता त्यामध्ये अंग चुकारपणा कुठलाही जाणून न देता त्याच श्रद्धेने वारकऱ्यांची सेवा करत आलेलं हे घराणं आणि आज आदरणीय तेजस दादांच्या माध्यमातून ही कीर्तनाची सेवा माझ्या पदरात पडली आहे
त्या निमित्ताने या सप्ताहावरती प्रेम करणारी सर्वच परिसरातील वारकरी संप्रदायाची निष्ठा जपणारे सर्वच वारकरी या ठिकाणी उपस्थित आहेत। यामध्ये धनंजय महाराज आहेत, आबा महाराज आहेत, पहिली चाल ज्यांनी गायली ते प्रकाश महाराज आहेत नाही का, पखावाजाची इकडं साथ करणारे प्रतीक महाराज आहे, ते पखवाजाचं प्रतीकच आहे ते, असं द्या। चोपदार आहेत, विनेकरी आहेत, टाळकरी मंडळ आहेत, चोपदार आहेत, तरुण मंडळी आहे नाही का, बालगोपाल मंडळ आहे, सर्व श्रोतू मंडळ आहे, ज्ञानोबराय तुकोबराय नाथराय नामदेवरायांप्रमाणे सगळे पूज्य आहेत। सगळ्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून कीर्तनाला आरंभ। विठ्ठल खरं तर शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांचा अभंग आहे आणि जीवाला विश्रांती सांगणारं ठिकाण या अभंगामध्ये सांगितलं आहे। नाथ महाराज म्हणतात, आम्हाला ती विश्रांती मिळाली, कुठे मिळाली तर संतांच्या पायाजवळ मिळाली। कारण दैवी हेशाम गुणमयी मम माया दुरत्यया हे जे भगवान गीतेमध्ये बोलतात ती माया, आणि भ्रमेनाहम 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 इतस्ततः भागवत बोलतं त्याप्रमाणे तो भ्रम, या दोन्हीही गोष्टी संतांजवळ नाही, म्हणून त्यांच्याजवळ विश्रांती आहे। हे मना, हे वचन तू ऐक आणि संतांना मनोभावाने शरण जा, लक्षात ठेवा। का एकदा का तुम्ही शरण गेला, त्यांना नमन नतमस्तक झाला, त्यांच्या चरणी वृत्ती लीन केली की काही कमी पडत नाही महाराज। आलिंगन संतापाया दिव्य झाली माझी काया। हे संतांचं म्हणून हे म्हणा, तू तिथे संतांना शरण जा, का ते तुष्ट झाले की भगवंत सुद्धा संतुष्ट होईल, तो सुद्धा यांच्या चरणरजाची अपेक्षा करतो। आणि म्हणून नाथ महाराज म्हणतात, या जगतामध्ये जसं सासूरवासिनीला खरं सुख माहेरामध्ये गेल्यानंतर मिळतं, तसं नाही त्या संतांजवळ आम्हाला जाता येणार महाराज, पण त्यांचं नाव घेतलं तरी आम्हाला माहेरात आल्याची अनुभूती होते, असा या अभंगाचा भाव आहे। विठ्ठला प्रत्येकाचा प्रवास हा विश्रांतीसाठी चालू आहे या जगामध्ये बरं का। प्रत्येक माणूस धावतोय, कशासाठी धावतोय? कुठेतरी स्थिरता मिळावी म्हणून, त्याशिवाय त्याचं धावणं कसं सार्थक ठरेल दादा, लक्षात ठेवा। म्हणून धावणारा जो आहे त्याला शास्त्रानं प्रवासी ही संज्ञा दिली आहे। काय दिली आहे? दोन प्रकारचे वर्ग आहेत, एक प्रवासी आहे आणि दुसरा निवासी आहे। निवासी म्हणजे आता काही करायचं राहिलं नाही महाराज, काहीच करायचं राहिलं नाही, आता निश्चिंतीने पावलो विसावा, पावलो विसावा, पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, पावलो विसावा, पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, पावलो विसावा, पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, पावलो विसावा, पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेची धावा तृष्णेची कुंटलिया धावा तृष्णेची
विसावा पावलो विसावा हाताने शेतीने पावलो विसावा पावलो विसावा कुंटले आघावा तृष्णेची कुंटले आघावा तृष्णेची कुंटले आघावा तृष्णेची कुंटले आघावा तृष्णेची आता निश्चितीने पावलो विसावा पावलो वा वा पावलो विसावा आता निश्चितीने पावलो विसावा पावलो विसावा आता निश्चितीने पावलो विसावा पावलो विसावा पावलो विसावा आता निश्चितीने पावलो 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 आता निश्चिंतीने पावलो विसावा. महाराज म्हणतात का आता आम्हाला काही करण्याची गरज राहिली नाही. लागो निधी पाप पुण्यंगा तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. लक्षात ठेवा. किंवा महाराज म्हणतात निरंजनिया मी बांधिले घर. तीन मिश्रित केलेला इतरा नकळे चैतन्य निंबोळे तुम्हाला नाही कळलं? महाराज म्हणतात या जगतामध्ये पहिला वर्ग आहे निवासी, त्याला काहीच करायचं राहिलं नाही. पण दुसरा वर्ग आहे प्रवासी. त्यातही दोन प्रवासी आहे बरं का. एक शहाणा प्रवासी आणि दुसरा हा हा शहाण्याच्या विरुद्ध काय वेडा मूर्ख. मूर्ख प्रवासी. लक्षात ठेवा. म्हणजे शहाणा प्रवासी म्हणजे त्याला कुठं जायचंय, कसं जायचंय, किती वाजता निघायचं हे ज्याला माहिती आहे तो शहाणा प्रवासी आहे. ज्याला जायचं कुठं हे बी माहिती नाही, किती वाजता जायचं हे बी माहिती नाही, आणि कशाने जायचं हे बी माहिती नाही, तो मूर्ख प्रवासी. हो बोलत जा. हा मी एकदा काय झालं माहितीये का, नाशिकवरून चाललो होतो जगन्नाथपुरीला. जगन्नाथपुरीवरून काही गाडी नाशिकवरून नव्हती. मग मी मनमाडला गेलो. लक्षात ठेवा. मनमाडला गेल्यानंतर घटना अशी घडली, त्या मनमाडच्या स्टेशनावरती मी बराच वेळ बसलो आणि तपासाअंती माझ्या लक्षात आलं की माझी गाडी रद्द झालेली आहे. मग पुन्हा मी नाशिकला यायला दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर गेलो. नाशिकच्या येणाऱ्या गाडीमध्ये बसलो. गाडी रिकामी होती. मी जसा चढलो तसे माझ्याबरोबर 4-5 साधू चढले. लक्षात ठेवा. तेही समोरच्या त्या बसवरती बसले, सीटवरती. त्यांनी मला विचारलं, ए बच्चा कहाँ जा रहा है? म्हटलं नासिक जा रहा हूं. अच्छा. मी त्यांना विचारला, बाबा जी आप कहाँ जा रहे हो? बोले बच्चा हम नागपुर जा रहे हैं. नाही कळलं तुम्हाला? गाडी कुठं निघाली आहे? नाशिकला. आणि हे कुठं जायचं यांना? नागपूर. मला काळजी पडली हो. मी त्यांना म्हटलं, बाबाजी वो नागपुर जाने वाली गाड़ी सामने के वो प्लेटफॉर्म पे लगी है, आप इस गाड़ी में क्यों बैठे? त्यांनी सांगितलं, बच्चा उसमें भीड़ बहुत थी, ये रिकामी थी तो इसमें बैठ गए. नाही कळलं तुम्हाला? मी त्यांना म्हटलं, अहो जरी ही रिकामी असली तरी ही नागपूरला जात नाही, पटकन उतरा नाही तर ती सुटायची. तो म्हटला, रहने दो बच्चा, नागपुर क्या और नासिक क्या, कहीं भी जाके गांजा ही पिना. आपलं म्हणजे हे ज्याला कळत नाही त्याला काय म्हणायचं? मूर्ख प्रवासी म्हणायचं. विठ्ठला 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 विठ्ठला. आणि म्हणून महाराज म्हणतात या जगतामध्ये असे अनेक मूर्ख प्रवासी आहे. प्रत्येकाने विचार केला पाहिजे. बोधले महाराजांचा अभंग आहे बरं का. आलासी कोठनिया जासी कवने रे ठाया, घरदार संडुनिया अवघिल टिकेची माया. आलासी कोठनिया
शंकराचार्यांच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर कोहम कथमिदं जातं को वै कर्तास्य विद्यते आहे मी हा कोण करावा विचार आहे मी हा कोण करावा विचार मन ज्ञानेश्वर निवृत्तीचा मन ज्ञानेश्वर आहे मी हा कोण करावा विचार आहे मी हा कोण करावा विचार मन ज्ञानेश्वर निवृत्तीचा मन ज्ञानेश्वर आहे मी हा कोण करावा विचार मन ज्ञानेश्वर निवृत्तीचा मन ज्ञानेश्वर निवृत्तीचा आहे मन ज्ञानेश्वर निवृत्तीचा मन ज्ञानेश्वर निवृत्तीचा कोहम मी कोण आहे कोहम कथमिदम जातम को वै कर्तास्य विद्यते किंवा ज्ञानोबराय म्हणतात आहे मी हा कोण मी कोण आहे करावा विचार चांगल्या चांगल्यांना कळत नाही महाराज हे काय झालं माहिती आहे का एका राजाने ठरवले आपण आपल्या राज्यातल्या सगळ्या कलाकारांचा सन्मान करायचा बरं का ह्या अजून महाराष्ट्र सरकारला कळालं नाही बुवा असू द्या धनुर्वाद आपलं धन्यवाद नाही का पण तो राजा हुशार होता लक्षात ठेवा त्यांना सगळे कलाकार एकत्र केले ऐकू येत आहे ना ही तोबा गर्दी झाली कलाकारांची लक्षात ठेवा राजाने सांगितलं बस सांगा कुणाजवळ काय काय कला आहे त्याने मांडायला सुरुवात करा एक छोटंसं स्टेज केलं होतं श्रोत्यांपेक्षा उंच राजापेक्षा छोट पहिल्यांदा पखवाजवाला आला बुवा आता तारीखच दिली म्हटल्यावर पखवाजा सांगावं लागेल लक्षात ठेवा मग पखवाजवाला आला राजासाहेब मी कलाकार आहे बर काय वाजवता तुम्ही म्हणले मी पखवाज वाजवतो बर राजा म्हणला हे शिकावं लागतं का हो म्हणले राजासाहेब शिकावं लागतं कुठं जावं लागतं शिकायला आळंदीला किती दिवसात शिकतो म्हणले पहाटे जर 9 वाजता उठला आणि पखवाज घेतला हातात की त्याला काहीच शिकता येत नाही नाही का त्याला तिरकीट तख्ता बी नीट वाजवता येत नाही न पहाटे 9ला उठल्यावर तो वाजवायला जातो धिंदा गधा त्याचा होतो तीनदा गधा नाही कळलं तुम्हाला नाही कळणार तुम्ही असेही महादेवाच्या पुढचे आहेत म्हणजे मंडपात बसलेले असू द्या राजा म्हणलं मग हे शिकण्यासाठी काय असतं हो म्हणले याचे बोल असतात रेला असतो पर्ण असतो मुखडा असतो साऊंड वाजव मिळाला तर ठीक नाही तर त्यांचा मुखडा पडतो वाजवता वाजवता मग वाजवून दाखवतो म्हणले शिकावं लागतं हो म्हणले ते आधी बोल पाठ करावे लागतात हो का म्हणले मग याच्या ठरलेल्या आहेत म्हणले मात्रा रामकृष्ण हरी मात्रा 4 भजनी धुमाळी मात्रा मी काय हे तुम्हाला सांगत नाही म्हणले आता तुम्हाला मी 16 मात्राचाच बोल वाजवून दाखवतो बरं मग पहिले म्हणले डायरेक्ट वाजवता येत नाही मग आधी तोंडाने म्हणणार तसं वाजवणार मग त्याने म्हणायला सुरुवात केली 10 किट धुमकिट तकिट तका किट तक तक धुमकिट तकिट तका किट असू द्या मग तसंच वाजवलं लक्षात ठेवा राजा म्हणला वा काय भारी वाजवलं रे जे बोलला तेच वाजवलं राजानं 500चे 5 बंडल काढले आणि त्याला देऊन टाकले म्हणजे किती हां 500चे 5 बंडल म्हणजे किती 2.5 लाख तो पखवाजा विचार करतो जर एक बोल वाजवायचे 2.5 लाख मिळतात सप्त्यात बॉम्ब लायचं कशाला जाऊ वा दुसरा आला नारायणगावचा ढोलकी पठाण आपलं ढोलकी वाजवणारा त्यानंही केला त्यालाही बक्षीस दिलं हार्मोनियमवाला आला म्हणले मी हार्मोनियम वाजवतो म्हणजे हे पण शिकावं लागतं हो म्हणले
याचे सुद्धा स्वरित आहेत. सारे ग प ब सा, आपलं सारे ग प प ध नि सा, नाही का? बर, मग ते आरोह अवरोह त्यानं ते वा त्यालाही बक्षीस दिलं. तुंतुण्यावाल्याला दिलं, ज्याला ज्याला जे येत होतं त्याला त्याला दिलं. राजा उठायची वेळ झाली, त्या राज्यातला एक मूर्ख आला. राजेसाहेब, माझ्याजवळ पण कला आहे. राजा म्हणला, तुझ्याजवळ कसली कला? मूर्खत्व हीच आमची कला आहे म्हणले. नाही कळलं तुम्हाला? राजा म्हणला, तुझी कला पाहणं म्हणजे येडं होणं, येड्याचं ऐकून. नको म्हणले, तू कला न दाखवता तुला बक्षीस देतो. त्या राजाच्या हातात दंड होता चांदीचा. त्या राजानं म्हणलं, हे घे तुला बक्षीस. काय दिला? चांदीचा दंड दिला. महाराज 3.5 लाखाच्या पुढे गेली चांदी. 5 किलोचा दंड होता, लक्षात ठेवा बरं का धनंजय बुवा. ऐका ऐका, आता मूर्खच होता तो. त्या मूर्खानं विचारलं, राजेसाहेब, मी या दंडाचं काय करू? राजा म्हणला, तुला महामूर्ख भेटला का त्याला देऊन टाक. आता तो निघाला शोधायला. काय? महामूर्ख. शोधता शोधता तो गेला नर्मदेच्या तीरावरतीने. एका साधूचा ब्रह्मबोध झाला त्या मूर्खाला. साधू वृत्तीमध्ये परिवर्तित झाला महाराज. त्यानं नर्मदेची परिक्रमा केली, लक्षात ठेवा, पायी. आणि पूर्ण झाल्यावर पुन्हा तो आपल्या गावामध्ये आला तर राजा मरायला टेकला होता. राजा आपल्या जाता जाता मुलांना सांगत होता, मुलांनो, रयतेची काळजी घ्या बरं. जास्त GST लावू नका, मापात लावा. न्याय व्यवस्था भंगू देऊ नका. आता माझं काही खरं नाही, माझी जायची वेळ आली आहे. धर्मानं वागा, आता मी चाललो. हे सांगू लागला. कोण? राजा. कुणाला? मुलांना. हे 4-5दा ऐकलं, मी चाललो, मी जाणार आहे, मी चाललो. तो दंड धरलेला महात्मा आता तो मूर्ख राहिला नाही बरं. तो आला, राजा, अरे बऱ्याच वेळापासून पाहतो तुला, मी चाललो, जाणार आहे, चाललो, आता माझं काही खरं नाही. कुठं चाललास सांग. राजा म्हणला, तू अजून मूर्खच आहे का रे? कुठं चालला म्हणजे तिथून काय मिस कॉल करता येतो काय? इंस्टाग्राम आयडीवर मेसेज बी करता येत नाही. मग ते फक्त फोटोवर लिहायचं असतं, कै वै स्व. काय स्व म्हणजे? स्वर्गवासी. जाईलच या शंका नाही हो महाराज, जाईलच असं सांगताच येत नाही. राजा म्हणला, अरे तिथं कुठं सांगता येतं का? बरं बरं, नाही कुठं जाणार माहिती नाही राजेसाहेब. मग आता एक काम करा, आले कुठून हे सांगा. राजा म्हणला, हेही माहिती नाही बुवा. बरं 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 बरं, मग आणलं काय हे सांगा. राजा म्हणला, हेही माहिती नाही. मग नेणार काय हे तरी सांगा. राजा म्हणला, माहिती नाही. तो महात्मा म्हणला, माहिती नाही, मला महामूर्ख भेटला म्हणले, हा घ्या दंड. नाही कळलं तुम्हाला? येडी हळद आपलं अवघडत आहे. मग राजा मरता मरता तापला, मला महामूर्ख म्हणतो. त्या महात्म्यानं सांगितलं, राजा ऐक, या जगतामध्ये येऊन मी आलो कुठून हे ज्याला माहिती नाही, मी जाणार कुठे हे ज्याला माहिती नाही, मी आणलं काय हे ज्याला माहिती नाही, मी नेणार काय हे ज्याला माहिती नाही, तो जगातला सगळ्यात मोठा महामूर्ख आहे. विठ्ठला विठ्ठला आम्ही आलो कुठून, आमची उत्पत्ती कुठून आहे? भगवान सांगतात, हे विश्व माझ्यापासून निर्माण झालंय. ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातना मनःषष्ठानींद्रियाणि प्रकृतिस्थानी कर्षती. महाराज म्हणतात, हा माझा अंश आहे, लक्षात ठेवा. अवघी रूपे तुझी देवा, वंदू भाव करू सेवा, वंदू भाव करू सेवा, वंदू भाव करू सेवा. अवघी रूपी
भावे करू सेवा वंदू भावे करू सेवा वंदू भावे करू सेवा अवघे रूप तुझी देवा वंदू भावे करू सेवा वंदू भावे करू सेवा वंदू भावे करू सेवा तुझी देवा वंदू भावे करू सेवा वंदू भावे करू सेवा वा जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप हे सगळं दे जग म्हणून तर आम्हाला वेदांताचा सिद्धांत मान्य नाही बुवा वेदांताचा सिद्धांत काय आहे ब्रह्म सत्यम जगत मिथ्या जीव ब्रह्मैव ना आम्हाला हे मान्यच नाही लक्षात ठेवा आमच्या दृष्टीने जग सुद्धा देवच आहे सर्वस्य चाहम हृदय सन्निविष्टो जे जे भेटीजे भूत ते ते मानिजे हे आमचा सिद्धांत आहे जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप पूजा ध्यान जप त्यासे नाही हे जग म्हणजेच देव आहे लक्षात ठेवा म्हणून तर या जगतामध्ये तो भरून उरलाय महाराज विठ्ठला विठ्ठला आणि आमची उत्पत्ती त्याच्यापासून आहे ममैवांशो आम्ही कोण आहोत आम्ही त्याच्यापासून जन्माला आलोत आणलं काय येताना श्वास नावाची शिदोरी आणली जाताना न्यायचंय काय कीर्ती नावाचा ठेवा न्यायचाय आणि जायचंय कुठे जिथून आलो पण ते तिथे जाण्याच्या आधी त्याला जबाबदार आमची कर्म आहे केले कर्म झाले आमच्या कर्मावरती पुढचा जन्म ठरलेला आहे लक्षात ठेवा चांगलं कर्म केलं तर चांगलं योनी आहे आणि वाईट केलं तर वाईट योनी आहे म्हणून हा विचार प्रत्येकानं केला पाहिजे म्हणून शहाणपणाचा सुद्धा काय आहे प्रवास आहे आणि मूर्खपणाचा सुद्धा प्रवास आहे वेदांताने या प्रवासामध्ये 4 भाग केले महाराज नीट ऐका क्लिष्ट आहे पण फार महत्वाचं आहे पहिला प्रवास आहे योगातून भोगाकडे दुसरा प्रवास आहे योगातून योगाकडे तिसरा प्रवास आहे भोगातून भोगाकडे आणि चौथा प्रवास आहे भोगातून योगाकडे बरं का किती झाले आता नीट ऐका पहिला प्रवास आहे योगातून भोगाकडे अहो जे चांगल्या चांगल्या साधकाला साध्य होत नाही ती सिद्धी मिळवून पाय घसरला सिद्ध झाले पाय घसरला बट्टा लागला नावाला उदाहरण आमच्या पंचवटीतलं आहे रावणासारखा योगी नाही महाराज महादेवाची जर प्रार्थना करायला बसला रावण कळलं का खरं तर त्या युगामध्ये एकच रावण होता कबीरजी म्हणता आताच्या कलियुगामध्ये घरघरामध्ये रावण बसला एवढे राम मी कुठून आणू घर घर में है रावण बैठा इतने राम कहाँ से लावू म्हणतात रावण ही वृत्ती आहे महाराज लक्षात ठेवा बरं का नीट ऐका म्हणून तर ही वृत्ती असल्यामुळे 2.5-3 वर्षाची चिमुकली सुरक्षित नाही आमच्या महाराष्ट्रात कळलं का मर्यादा ओलांडल्यात लोकांनी आमच्या मुली फसवण्याकरता अनेक संस्था कामं करतायत त्या पोरांना पैसे वाटतात ते म्हणतात फक्त यांच्या पोरी पळवा कळतंय का मुंबईकर जिहाद म्हणतात त्याला जिहाद नीट ऐका एक वाक्य सांगतो मुलींना फार शिकवा मॉडेल करा
पण मुलीला एवढंच शिकवा की त्या मुलीने एवढी जाण ठेवली पाहिजे, जाता जाता आपल्याला आपल्या बापाच्या पदरात कन्यादानाचं पुण्य टाकायचंय, एवढीच मुलगी शिकली पाहिजे, लक्षात ठेवा. हो नाही महाराज, हे कुठंतरी बोललं पाहिजे. आमचे कीर्तनकार फक्त आम्ही वैकुंठ वासी आलो पाकिट दाबायासी असं द्या कुठं नाही. अरे थोडं तरी बोला ना, काय तेच 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 रेंगाळता. नीट ऐका महाराज, घटना अशी आहे, योगातून भोगाकडे करणारा प्रवास हा रावण आहे, लक्षात ठेवा. तो रावण आमच्या पंचवटीत आला आणि त्याचा तिथं मामा राहत होता बरं का. तो मामाला जाऊन म्हणला मारीच्या, नाही कळलं, हे ज्याला कळलं नाही त्याने भंडारायला या, पिशवी बी घेऊन या, घरी बी घेऊन जा. अवघडत आहे, लक्षात ठेवा. श्लेष नाही कळत लोकांना, आता व्याकरण राहिलं नाही. ए पोरांनो, ए व्याकरण कळतं का तुम्हाला? हां सांगा बरं काय. हे येडी हळद, सलाते सलानाते, हे काय कळतं? कुणाला कळतं आता? हे कुणालाच कळत नाही. ऐका, शिकरण कळतं का? हा आता हे कळतं. मग खेळाचा मुर्दा दुधासोबत असू द्या. आता नीट ऐका, श्लेष कळायला पाहिजे ना. काय म्हणला रावण? अजून श्लेष सांगतो तुम्हाला. सांगलीला येतेस का? असू द्या, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. जास्त टेन्शन घेतले तर माझ्यासारखं वाळून जाताला. असू द्या, बसा गपचूप. नाही का, असू द्या. ऐका, रावण म्हणला मारीच्या, मला सीता पळवायची आहे. रावण कमी विद्वान होता? आपल्या बाहुबलानं हिमालय हलवणारा रावण आहे, लक्षात ठेवा. शंकराची आराधना जर करायला बसला तर विण्याची गरज नव्हती. हाताच्या शिरा कापायच्या, इथून शिरा काढायच्या इथपर्यंत, आणि दातात धरायच्या आणि त्या शिरा ओढायच्या आणि त्यातनं स्वर काढायचा. महाराज बघा तुम्ही काय रचना आहे रावणाची. चांगल्या चांगल्याला म्हणता येत नाही. जटाटवी गलज्जल प्रवाह पावी पस्तले, गले वलंब्य लंबितांबुजंग तुंग मालिका, डमट 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 निनाद बट मरवयो, जकार दंड तांडवं तुन तुन शिवम शिवम. महाराज असू द्या, बजेटमध्ये एवढंच आहे, असू द्या. झटाटवी, चांगल्या चांगल्याला म्हणता येत नाही, नाही का. काय स्तुती आहे रावणाची. योगी आहे रावण, पण योगापासून पदच्युत झाला आणि भोगाकडे आकर्षित झाला. योगातून भोगाकडे. विठाला विठाला. दुसरा वर्ग तुम्हाला सांगतो, भोगातून भोगाकडे. तो योगच करत नाही, तो भोग, त्याला फक्त खायला पाहिजे. पूर्वी लोक घरातच भोग भोगायचे, मग त्यांना बाहेरचं आवडू लागलं. मामा का ढाबा आपलं, काका का ढाबा आपलं, चुकलं. पप्पू का ढाबा, नाही का. पप्पू म्हणजे ते इडलीचं पोरग नाही बरं, असं द्या. ऐका, आमच्या बंडात येते त्या बाईला इडलीची चटणी म्हणतात, लक्षात ठेवा. नाही कळलंय तुम्हाला? धनुर्वात, असू द्या. भारताची नाही म्हणले ते, इडलीची. डोकत नाही, लक्षात ठेवा. काय करावं, कुठानेच कुठाने. ते पोरग म्हणले एके दिवशी मत मागायला निघाले, मी कुठंतरी वाचलं. आणि ते मत मागता मागता खेड्यागावातनं जाऊ लागलं. ते शेतकरी बारे धरत होता, कळतं ना तुम्हाला. तो त्याला भेटायला गेला, त्याचे ते चिखलानं भरलेले पाय, तो अवतार पाहिला. आणि ते पोरग म्हणलं, इस बार आप हमें जिता दो, सारे खेत में टाईल बिठा देंगे. मग काय वांग पेरायचं वय तिथं. हे बी कळ काय अवघडत. 5G नेट ऑन करून ठेवा बरं, हे आमचं कळत नाही लवकर. हा नीट ऐका, कळलं पाहिजे. त्याला भोगच आवडतात. घरातलं नाही आवडलं का ढाब्यावरचं खातो, ढाब्यावरचं नाही आवडलं का महाराष्ट्रीयन थाळी. महाराष्ट्रातले भोग संपले का मग तो परराज्यातले भोग भोगतो. गुजराती थाळी, पंजाबी थाळी, अजून लिट्टी चोखा. हमरा बिहार मा लिट्टी चोखा ते बघायचे. संपला का साऊथ इंडियन इतोपा, डोसा. डोसा
मेदूवाडा, सांबार, ते बी भोगायचं संपलं का मग बाहेरच्या देशातलं भोग भोगतो. पिझ्झा, बर्गर, ते मॅगी, हागा नूडल आपलं. काय अवघडच आहे लक्षात ठेवा. महाराज म्हणतात भारतातले सगळे भोग संपले का विदेशातले भोगते. जगातले भोग भोगायचे संपले का मग स्वर्गातले भोग भोगायला जातो. हे माझे शब्द नाहीत ना. पण त्याच्याकरता जे जे पाहिजे ते कुठाने करतो. यज्ञाधिक कर्म कीजे मग स्वर्ग सुख भोगीचे मनोहर. लक्षात ठेवा. मग स्वर्गातले भोग महाराज म्हणतात बाबा अरे कितीही भोगलं तरी इंधनेनी मला अग्नी कोठे, अग्नी कोठे, इंधनेनी मला अग्नी कोठे, अग्नि कोठे, इंधने मला अग्नि कोठे, अग्नि कोठे, इंधने मला अग्नि कोठे. विषय सेविता कोण तृप्त झाला, विषय सेविता कोण तृप्त झाला, विषय सेविता कोण तृप्त झाला, विषय सेविता कोण तृप्त झाला. इंधनेनी मला अग्नी कोठे, इंधनेनी मला अग्नी कोठे, अनेक पद्धतीने कितीही भोग भोगले तरी माणसाचा भोग शांत होतो का सांगा. भागवतामध्ये राजाचं चरित्र आहे. तो म्हणला मी विषयाला भोगण्याकरता पोरांचं आयुष्य घेतलं, पण नंतर मला कळालं मी विषयाला भोगत नव्हतो, विषय मला भोगत होते. कळलं का. व्यसन करणारा आधी तो व्यसन करतो, त्याला वाटतं मी व्यसन भोगतो, पण तसं नाही. ते व्यसन याला भोगत असतं. हळूहळू हळूहळू संपवून टाकतं महाराज. लक्षात ठेवा. ऐका. म्हणून इंधनेने मला काय दृष्टांत दिलाय महाराजांनी. अशी आग लागली म्हणले, अशी आग लागली आहे, अशी आग लागली आहे, आणि ती आग विझवण्याकरता 100 ट्रक लाकडं टाकले. हा खाव विजली ना चोपदार नाही का. मग 1000 ट्रक लाकडं टाकू नाही विजणार ना. मग कसे. मग गौऱ्या टाकू ज्यांच्या मसनात गेलं त्यांच्या. आपलं ते अवघडच आहे. लक्षात ठेवा. 90 वर्षाचं खेबूड झालं तरी चष्म्यातून पाहता. अरा अरे नाही बाबा. लक्षात ठेवा. आमच्याकडं तर घटना घडली महाराज. 70 वर्षाचं पोरग, आपलं 70 वर्षाचा बाप पोराला पोरगी पाहायला गेला आणि त्यानंच लग्न करून आला बघा. नाही घडलेली घटना. आता सांगत नाही मी नाव गाव, प्रसारित होईल गो. माझीच क्लिप व्हायरल व्हायची असं द्या. अवघड आहे. लक्षात ठेवा. महाराज म्हणतात विषय सेविता हा भोगातून भोगाकडचा प्रवास आहे. तिसरा प्रवास आहे योगातून योगाकडे. बरं का. हा प्रवास कोणाचा आहे. ऐकायचं आहे का. ऐकायचं आहे. चला आज सांगतोच तुम्हाला. हां संत चरित्राशिवाय गोडी नाही महाराज. ऐकायचं आहे ना. 1400 वरुषाचे तप्ती तीर रहिवासी. 1400 वर्षाचे तीर रहिवासी. 1400 वरुषाचे तप्ती तीर रहिवासी. 1400 वर्षाचे तीर रहिवासी. गर्व हरविला कालविले भिंतीसी. गर्व हरविला
निवृत्तीराया धन्य 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 निवृत्तीराया डबल चाली म्हणायच्या ना मग उंच आवर्तन पहिल्याला होत नाही बरं का? भजनातल्या घातमाताचं भजन आता कोणालाच लक्षात नाही बा असू द्या मी आपलं सांगतो थोडं थोडं कधीतरी पाठवून देता असू द्या सांगितल्याचं काय असेल ते पुण्य हो असू द्या देवाला प्रार्थना करत जा यांना असंच येऊ द्या म्हणून असं बर 1400 वर्षाचे तापी तीराच्या वरती एक योगी साधना करणारा योगातून योगाकडे सांगतोय बरं का नीट आहे का 1400 वर्ष वय आहे त्याचं किती काळ आला का परत देहातनं आत्मा काढायचा ब्रह्मांडात विलीन करायचा तो यमधर्म थांबायचा वेळ आली त्या वेळेपुरताच यमधर्म थांबतो बरं का नाहीतर यमधर्म निघून जातो लोक म्हणतात काळ आला होता पण त्या वेळेमध्ये दोन संगम झाला पाहिजे जर नाही झाला तर त्याचं आयुष्य पुन्हा वाढतं मग तो थांबायचा आत्मा नाही दिसला का निघून जायचा असं 14 वेळेला केलं म्हणून 14 वेळेला चांगदेवांनी 14 नावं धारण केले किती हा मग लक्षात ठेवा मुधेश सांगा वटेश्वर सांगा चांगदेव सांगा बुटी सांगा वमन सांगा किती झाले सांगा सोबदार किती झाले असं ते अनेक नाव अनेक नाव आहे घटना एके दिवशी अशी घडली चांगदेव महाराज समाधीस्थ होते आणि 14 भावंड तापीच्या तीरावरून चालले होते 1400 वर्षाचे तप्ती तीर रहिवासी 1,00,000-2 लाख शिष्य होते महाराज चांगदेव महाराजांना बरं का ऐका आज चांगदेव महाराजच सांगतो तुम्हाला चला आली त्यांची यात्रा आता याच मागात यात्रा आहे चांगदेव महाराजांची हे 14 बहीण भावंड गेले तर त्या चांगदेवांच्या आश्रमासमोर हा प्रेतांचा खच पडला होता तिथं का कारण चांगदेव महाराज 12 वर्षातनं समाधीतून बाहेर यायचे बाहेर आले का जेवढे गावातले परिसरातले लोक मेले त्यांच्यावर दृष्टी टाकली योग विद्या फवारली की ते जिवंत व्हायचे लक्षात ठेवा परिसरातले मढे यायचे तिथं जिवंत व्हायला हे 14 भावंड गेले आणि त्यांनी तिथं ते मढे राखणारा एक माणूस असतो बघा काय म्हणतात त्याला मढे राखणारा स्मशानात एक माणूस असतो बघा हा त्याला चांडाळ म्हणतात काय म्हणतात चांडाळ त्या चांडाळाला आमची मुक्ताबाई विचारते काका अहो एवढे मढे पडले तिथे यांना काय GST लावायचं आहे आपलं का बरं थांबवले त्यांना लॉकडाऊन मध्ये लय लुटलं महाराज पेटवायचे पैसे घेतलेत यांनी खपाखप मग
तो आलता का नाही हा गंभीर प्रश्न आहे, लक्षात ठेवा. भाइयों बहनों कुछ भी मुमकिन है, असू द्या. काका अहो हे मडे का पडली? बाई मुक्ता, अगं आमचे महाराज समाधीतनं बाहेर आले की सगळे जिवंत होतील. हा, तुमचे महाराज कधी येतील बाबा? बाई अजून 1 वर्ष बाकी, 11 वर्ष झालेत. असं मग हे मढे जिवंत करायला 1 वर्ष कशाला थांबायचं काका? मी आता जिवंत करते. तुरु 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 मुक्ताबाई त्या मढ्यांजवळ गेली. तिथं एक कुत्र्याचं हाडूक पडलेलं होतं. ते हाडूक उचललं, मुक्ताबाईनं असं गोल फिरवलं, सगळी मढे उठून बसली. लक्षात ठेवा, सगळी मढे उठून गेली, सगळी घरी निघून गेले. लोक लय विचित्र, एक बी कीर्तनाला थांबलं नाही. कळलं का? ऐका, शेवटी मुक्ताबाईनं त्या कुत्र्याच्या हाडावर सुद्धा हात फिरवला. त्याचं बी कुत्र तयार झालं, क्यां 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 करत ते बी बोंबलत गेलं. वक्ते बुवा म्हणायचे, आमच्या संतांनी हाडावर हात फिरवला तर त्याचा प्राणी होतो. नाही कळलं? आताच्या लोकांनी प्राण्यांवर हात फिरवला का त्यांची हाडं सुद्धा सापडत नाही. 31 डिसेंबरला एकादशी आली तरी वाघ मागं सरले नाहीत. हान आपलं. मला माझ्या साल्याने फोन केला 1 जानेवारीला, भाऊजी आमच्या गावाच्या बाहेर रस्त्यावर सगळे ढाबे आहेत म्हणले, पण 1 जानेवारीला आमच्या गावातले अख्खे कुत्रे गायब झाले. नाही कळलं तुम्हाला? मांस खाता हंस करी, 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 जोडून वैरी ठेविला, जोडून वैरी ठेविला, जोडून वैरी ठेविला. मांस खाता हंस करी, जोडून वैरी ठेविला, जोडून वैरी ठेविला, जोडून वैरी ठेविला. मांस खाता हंस करी, 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 जोडून वैरी ठेविला, वैरी ठेविला, जोडून वैरी ठेविला. मांस खाता हंस करी, जोडून वैरी ठेविला, जोडून वैरी ठेविला, जोडून वैरी ठेविला. पहिली जशी तशीच दुसरी म्हणायची. मग सख्या बहिणी वाटल्या पाहिजे, लक्षात ठेवा. मग साली म्हणजे हे काय गम काय, लक्षात ठेवा. नाही तर सुरुवात केली भूप रागात आणि गेला शिवरंजनीत. हा येडी हळद कुठं असतं बाई, समर्पक असलं पाहिजे. चला, मांस खाता. आता तुम्हाला खायला बरं वाटेल, लक्षात ठेवा मांस. पण महाराज म्हणतात पुढे गेल्यावर तुमची फजिती आहे. तो यम म्हणल, आण रे टिक्का मसाला, लाव याला पार चिरा. खकानाच आहे, तुमचा बी फ्राय होईल, लक्षात ठेवा. मॉडेल फ्राय, मुंबईकर फ्राय, सातारा फ्राय, मग माझे नावं निघतील, लक्षात ठेवा. मग खानदेशी फ्राय, तिखट, मराठवाडा फ्राय, झणझणीत. काय नाही महाराज. ऐका, मांस खाण्याचा अधिकार कुणाला आहे? जो जिभेनं पाणी पितो तो मांस खाण्याचा अधिकारी आहे. जो होटाने पाणी पितो त्याला मांसाहार करण्याचा अधिकारी. माणसं 5G निघालेत, लक्षात ठेवा. ते होटानं बी पाणी पित नाही आणि जिभेनं बी पित नाही, ते वरून पाणी पितात. काय कुठं नाही, लक्षात ठेवा. लोक लय विचित्र आहे महाराज. असू द्या, असो ज्याचे त्याचे माथा, आपण करावी ते कथा. हा मग चला, महाराज म्हणतात कुत्रही जिवंत केलं आणि तेही निघून गेलं बरं का. आता हे 4 भावंड पुन्हा आळंदीला आले. विषयावरून हालायचं नीट ऐका. आज सांगदेव महाराज सांगतो, अभंगराव द्या, संगती लावून देतो तुम्हाला, नीट ऐका. चांगदेव 1 वर्षांनी समाधीतनं बाहेर आले तर जेवढे नेहमी खच असायचा प्रेतांचा
5-10% वर्षात मेलेले त्यांना दिसले हो. चांगदेव महाराज म्हणले काय रे, ह्या वर्षी एवढेच लोक मेले, पगार वाढला काय आपलं, हे मेले का नाहीत, सुधारले काय, माळा घातल्या काय. नाही म्हणले महाराज लय खच होता यंदा, तर असा खच होता म्हणले काय सांगू तुम्हाला. मग कोणीतरी 4 भावंड आले म्हणले, आणि त्याच्यात एक पोरगी होती, ती अशी उठून आली म्हणले, आणि सगळे स्मशानात हो. मला विनोद करायला 65 गोष्टी सांगायची गरज नाही आबा, मी तिथल्या तिथं खोटी ठोकतो. विठाला असं हो म्हणले. कुठं राहतात, आळंदीला. आणि आम्ही असं ऐकलंय महाराज त्यांच्यामध्ये एक पोरगा आहे ज्ञानोबा म्हणून, त्यानं तर रेड्या मुखातून वेद बोलवला म्हणले. हो हो म्हणले बोलवला. ही घटना खरी आहे का म्हणून चांगदेव महाराजांनी आधी पैठणला पत्र पाठवलं. पैठणच्या ब्राह्मणांना, पैठणच्या ब्राह्मणांना चांगदेवाचा आशीर्वाद. अधिकारी आहे लक्षात ठेवा. तुमच्या गावामध्ये घडलेली घटना महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घालते, रेड्याच्या मुखातनं वेद बोलला, खरं आहे का. उत्तर दिलं पैठणच्या ब्राह्मणांनी, रेड्या मुखी वेद बोलविला, रेड्या मुखी वेद बोलविला, रेड्या मुखी वेद बोलविला, रेड्या मुखी वेद बोलविला, गर्वध्वजांचा हरविला, गर्वध्वजांचा हरविला, गर्वध्वजांचा हरविला, गर्वध्वजांचा हरविला. शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा. साधकाचा माय बाप, दर्शने हरे ताप, सर्वभूती सुख रूप ज्ञानोबा माझा. शांती रूपे प्रकट झाला ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा. साधकाचा माया दर्शन हरे सर्वभूती सुख रूप ज्ञानोबा माझा. रेड्या मुखी वेद बोलविला, रेड्या मुखी वेद बोलविला, रेड्या मुखी वेद बोलविला, रेड्या मुखी वेद बोलविला, गर्वध्वजांचा हरविला, गर्वध्वजांचा हरविला, गर्वध्वजांचा हरविला, गर्वध्वजांचा हरविला. शांती रूपे प्रगटला, शांती रूपे प्रगटला, शांती रूपे प्रगटला, शांती रूपे प्रगटला. ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा. ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा. साधकाचा माय बाप, माय बाप, साधकाचा माय बाप, माय बाप. साधकाचा माय बाप, माय बाप. साधकाचा माय बाप, माय बाप. फडकरी म्हणायला 4 तास लागतात बुवा, कळलं का. मग या अक्षराच्या उपासनेशिवाय नाही कळत बुवा. नाही तर कुंकू घ्या कोणी काळं म्हणे आहेत घेणारे येडी आहे. हे आमचे कीर्तन लय शहाण्याला कळतात बुवा. मी म्हटलं ना तुम्ही महादेवाच्या पुढचे असू द्या, म्हणजे मोठे महादेवापेक्षा असं म्हणायचं आहे मला. वेगळा अर्थ घेऊ नका बरं. काय सांगितलं, चालविली, हे सगळं घडलं म्हणले. आपलं रेड्यामुखी वेद बोलविला. वेद रेड्याच्या मुखातनं काही काही महाशय म्हणू लागले,
अहो रेडी आडनावाचे ब्राह्मणाच्या मुखातनं वेद बोलवले हो. अशी खुटी ठोकली त्याला लक्षात ठेवा. महिषी पुत्रा मुखे हेल्या कळलं का म्हशीच्या पोराच्या मुखात वेद बोलवले. हे चांगदेव महाराजांना कळल्यावर गेलं पाहिजे. हा शिष्यांचा ताफा. महाराज चला, अरे ते अधिकारी आहेत चला म्हणले आपण नाही नाही महाराज आपण कमी आहे का. हे शिष्य लय उचकवतात गुरुला हो, लय कुठं नेत लक्षात ठेवा. आपण काय कमी आहे का, आपण त्यांच्यापेक्षा जांगशांग सप्ता करू. कोटीला धुतला याला लक्षात ठेवा. याला प्रॉपर्टी विकायला लागली हो, लय चेलेला अवघड आहे लक्षात ठेवा. हा मग अवघडच आहे. चांगदेव महाराज वाघावर बसले. कशावर. सापाचा चाबूक घेतला हातात आणि तो वाघ असा वर चालायचा. महाराज वर जमिनीवर नव्हता चालत. आणि शिष्य खालून चांगदेव महाराज की. मग मला वाटलं ना शिक्षित पोरं हुशार आहे असू द्या. हाय हाय हुशार आहे. मुंबई बाबा 5G आहे आपला असू द्या नाही का. ए पोरांनो दूध कोण देतं रे. गाय देते बाई. अरे वा चांगले तुम्ही. मी अंधेरीतल्या पोरांना विचारलं होतं दूध कोण देतं म्हणे अण्णा. आया आया कुठं नाही तेच लक्षात ठेव. त्याला माहितीच नाही. रोज पातेला घेऊन दारावर जायची. भाभी दुधवा आपलं. ऐका 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 नीट ऐका. आणि हे निघाले महाराज. ते निघण्याच्या पूर्वी खरं तर चांगदेव महाराज म्हणले आपण डाल डाऊन निघण्यापेक्षा आधी त्यांना पत्र पाठवू. मग पत्र घेतलं हातात. काय लिहावं कळलं नाही. बरोबर आहे की नाही. आशीर्वाद लिहावं तर वयानं छोटे आहेत पण अधिकारानं मोठे आहेत. नमस्कार लिहावं तर वयानं अधिकारानं मोठे पण वयानं लहान आहेत. कोरच पत्र पाठवलं. 2 शिष्यांना बोलवलं इकडे या. आपण जायच्या आधी हे पत्र घेऊन जा म्हणले. या पत्राचं उत्तर आणा. जायचं तेव्हा काही गाड्या घोड्या होत्या वय. चांगदेव महाराजांनी 2 सुपारे दिले. त्यांच्या कमरेला खोवा म्हणले माझ्या नावाचा जय जयकार करा. डायरेक्ट आळंदीच्या वेशीत. पूर्वी पायी प्रवास होता. मग बैलगाडी आली नाही का. मग दुचाकी आली. सायकल. मग अजून जोरात पळणारी ती डुक 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 राजदूत आली. मग 4 व्हीलर आली. मग विमान आलं. वक्ते बुवा म्हणले काही दिवसांनी माणसाच्या पाठीलाच पेट्रोलच्या टाक्या. ढोंगणाला किल्ली लावली की नागपूर. वक्ते बाबा नाहीचे लय अवघड आहे लक्षात ठेवा. नवं निघतं या दर दिवशी नाही का. अवघडच आहे लक्षात ठेवा. नीट ऐका आता. हा त्यांनी सुपाऱ्या खावल्या. चांगदेव महाराज की. जे म्हटलं का आळंदीच्या वेशीत पोहोचले. तिथं थोडासा उद्धटपणाने त्यांनी प्रश्न. अरे हे पोरं कुठं. पोरं ज्ञानी आहेत म्हणले नीट बोला. चला म्हणले घर दाखवतो. पत्र दिलं. चांगदेव महाराजांनी पाठवलंय. निवृत्तीनाथांनी बघितलं कोरं आहे. ज्ञानोबारायांनी बघितलं कोरं आहे. सोपान काकांनी बघितलं कोरं आहे. मुक्ताबाईंनी बघितलं कोरं आहे. कोराच राहिला म्हणले मेला. 1400 वर्ष जगला पण कोराच राहिला म्हणले. मुक्ताबाईंना निवृत्तीनाथ दादा म्हणले मुक्ता अगं कोऱ्या पाटीवर लिहिता येतं बाई. अगोदरच जर काही चिडखडून पाठवलं असतं तर ते खोडता खोडता नाके नव आले असते. ही कोरी पाटी आहे कळलं का. अय कुर्ला ही कोरी पाटी आहे लक्षात ठेवा. यांच्यावर संस्काराचे अक्षर गिरवा. आयुष्यात कमी पडणार नाही तुमच्या लक्षात ठेवा. ही कोरी पाटी आहे कळलं का. तुम्ही जर यांच्यावर संस्कार केले. रम्मी आपलं ते गेम काय काय गेम आलेत रे आता. ते काय फ्री फायर लय अवघड आहे लक्षात ठेवा. ही कोरी पाटी आहे महाराज. चला ऐका. ज्ञानोबरायांनी 65 ओव्या लिहिल्या. स्वस्ती श्रीवटेषु जोलपोनी जगदाभासु
दहावी मग ग्रासू प्रकटला करी 65 वेळेला दिले उत्तर. अर्थ लागे ना महाराज. मग आले लोटांगणी चांग देव आले लोटांगणी चांग देव आले लोटांगणी चांग देव हे आले लोटांगणी चांगदेव आले लोटांगणी चांगदेव बोला. आले लोटांगणी चांगदेव लोटांगणी आले. वाघावर बसून आले महाराज. पण ज्ञानोबरायांना ही बातमी कळाल्याबरोबर भिंतीवर बसले. लक्षात ठेवा. चालविली दड भिंती हरली चांगयाची भ्रांती मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. भिंत चालवली महाराज. ज्ञानियाची भिंत अंगे ओढी देवानं ओढली. लक्षात ठेवा. आणि मग शरण आले. मला 65 ओव्यांचा अर्थ कळाला नाही सांगा. ज्ञानोबराय म्हणले मी लिहिला अर्थ पण मला सांगता येणार नाही बर का. ज्ञानेश्वरी 65 लिहिली कोणी? ज्ञानोबरायांनी. पण हे गिराईक माझं नाही, हे ज्ञानोबरायांना माहिती आहे. मग ज्ञानोबरायांनी अर्थ सांगितला नाही. ज्ञानोबरायांनी निर्देश केला ऐकावा तो अर्थ मुक्ताईच्या मुखे 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 आता ऐसी सखी आता ऐसी सखी कोणे नाही ऐकावा तो आता ऐसी सखे आता ऐसे सखे होय नाही ऐकावा तो अर्थ मुक्ताईच्या मुखे ऐकावा तो अर्थ मुक्ताईच्या मुखे योग करणारे चांगदेव महाराज आहे. लक्षात ठेवा. पण 1400 वर्ष जगूनही त्यांना विश्रांती मिळाली नाही. ती विश्रांती मिळाली मुक्ताबाई जवळ. लक्षात ठेवा. म्हणून महाराज सांगतात मला ती विश्रांतीचं ठिकाण मिळालं. तुम्ही नीट ऐका. ती विश्रांती संत सोडून नाही. संताची ये पाणी माझे पै विश्रांती संताची ये पाणी माझे पै विश्रांती संताची ये पाणी माझे पै विश्रांती संताची ये पाणी माझे पै संताची ये पाणी माझे पै विश्रांती संताची ये पाणी माझे पै
महाराज म्हणतात ती विश्रांती आम्हाला संतांजवळ सापडली. संतांची ये पायी मदपई विश्रांती, नाही माया भ्रांती तये ठाई. संतांजवळ आम्हाला विश्रांती सापडली. का? कारण तिथं माया नाही, तिथं भ्रांती नाही, म्हणून तिथं विश्रांती आहे. चांगदेव 65 मुक्ताबाईनं समजावून सांगितली चांगदेव महाराजांना. तेव्हाचे शब्द सांगा काय आहे. चांगदेव म्हणे आजी जन्मा आलो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. हे संतांजवळ बसल्यानंतर जे 1400 वर्षांमध्ये मिळालं नाही ते अगदी मुक्ताबाईच्या जवळ बसल्यावर मिळालं. हो महाराज, चांगदेव महाराजांचा अधिकार वाढला. योग सिद्ध आहेत, लक्षात ठेवा. आधीही योगी, पण तो योग कळाला नाही म्हणून संतांजवळ बसले. योगातून योगाकडे, कळलं का अशी संगती. हा, चांगदेव महाराजांचा अधिकार साधा नाही. महाराज मुक्ताबाईची शरणागती पत्करल्यावर हे सगळे संतांबरोबर चांगदेव महाराज पंढरपूरला आले. पण पंढरपुरातनं आल्यानंतर पुन्हा ज्ञानोबरायांबरोबर मुक्ताबाईवर राहू लागले. एकदा घटना अशी घडली, मुक्ताबाई स्नान करत होत्या आणि चांगदेव महाराजांनी अचानक स्नान करणाऱ्या मुक्ताबाईला पाहिलं, डोळे झाकले. मुक्ताबाईनं सांगितलं, सांगा अरे अजून तुझ्यामधला भेद गेला नाही का रे? हे स्त्री पुरुष हा भेद योग्याला नसतो, शहाण्याला नसतो, लक्षात ठेवा. हे मी फार मोठ्या लोकांची भाषा करतोय बरं का, फक्त ऐका. भेद नाही, आपण एकच आहोत. पुन्हा त्यावेळेला मुक्ताबाईनं उघड्या स्तनानं चांगदेव महाराजांना दूध पाजलंय, लक्षात ठेवा. आणि चांगदेवाचा पाळणा म्हटलाय बरं का मुक्ताबाईनं. आणि ते अमृतपान केल्यावर अजूनच ज्ञानी झाले महाराज. सगळे द्वैत निघून गेले चांगदेव महाराजांचे. चांगदेव महाराज अनेक पाळणा लय भारी बरं का. पाळणा प्रकरण खरं तर अभ्यासलं पाहिजे. ह्या बाया कुठून काय आणतात काहीच कळत नाही. 5व्या दिवशी 5वा प्रकार काय कुठं नाही. पाळणा कसा म्हटला पाहिजे माहिती आहे का? गोड. ऐकायचं अयो 11 वाजले की हा संपवू का? चाल देऊ, चाल देऊ का? कोणाला वाटतं चाल देऊ? हात वर करा. तू मला चालेल पण मला परवडलं पाहिजे ना आपलं. म्हणजे गोड म्हणायचा पाळणा. आमच्या नाथांनी दत्ताचा पाळणा लिहिलाय. बाळा दो दो रे दो दो रे, बाळा दो दो रे दो दो रे, अवधूता अत्रिय नसुया सुता, बाळा दो दो रे दो दो रे, शांत झोप आता, आता शांत झोप आता, बालपणी तारुण्याचे करणी अघटित काळ तुला, मम बाळा धर्म कार्य मग चाळा, बाळा झो जो रे झो जो रे. एवढं गोड म्हटलं पाहिजे, लक्षात ठेवा ना. एवढंच गोड. असा पाळणा म्हटला चांगदेव महाराजांसाठी. चांगदेव महाराज ब्रह्मबोध अवस्थेत पंढरपूरला गेले. ऐकायचंय पुढचं चरित्र, कोणीच नाही सांगणार तुम्हाला, लक्षात ठेवा. ह्या आमचे काय लय शहाणे आहेत काय, असू द्या. हे उग लोकांना फसवतात. आई माझी 50 पिंगळा 50, अरे आम्हाला निम्मेत द्या ना, आम्ही ओरिजिनल माल सांगतो की. मग आम्ही कशाला कमी घेऊ?
पेंड आहे बाई आपलं ते कळतंय ना तुम्हाला गोड कीर्तन कसं असावं गोड असावं महाराज ऐका पंढरपुरामध्ये गेले चांगदेव महाराज बसले होते आणि पंढरपुरात एका बाईचा एकुलता एक तरुणा बांड मुलगा मेला होता लक्षात ठेवा त्याच्या आस्त्या घेऊन सुनेला घेऊन आली होती कोणी नव्हतं नवरा एकटा पोरं नाही एकच पोरग तेही वारलं हिलाही काही नाही अशी म्हातारी रडू लागली महाद्वारामध्ये चांगदेव महाराज बसले होते आणि महाद्वारात ती बाई पांडुरंगाला दोष देत उभी होती देवा अरे विधवा मी एकटी म्हातारी एकुलता एक मुलगा आता ही सूनही विधवा केली काय पाप माझ्या पदरी पडलं देवा अरे कुठेच तुझा न्याय धुंद झाला तुझा दरबार अवघड आहे म्हणले पांडुरंग अंधेरी सरकार काय अवघड आहे म्हणले आता मी कसं जगू त्या बाईचा टाहवा ऐकला चांगदेव महाराजांनी बरं का चांगदेव महाराजांना विचारलं बाई एकुलता एक होता हो महाराज एकुलता एक मुलगा होता म्हातारपणाची काठी होती अहो माझं सोडा मी आयुष्य काढेल पण ही तरुणी बांड माझी सून आहे हिनं कुणाच्या तोंडाकडे पाहावं महाराज लेकराचाही आधार नाही आता चांगदेव महाराजांचं हृदय कळवळलं महाराज जगाच्या दुःखात दुःखी होतो तो साधू आहे जगाच्या सुखात सुखी होतो तो साधू आहे लक्षात ठेवा दुःखवी अनेकांच्या दुःखे वाईट चांगदेव महाराज म्हणले हरकत नाही म्हणले पुण्य खर्च करतो तुझ्यासाठी तुझ्या मुलाची आस्ती आहे का म्हणले हो म्हणले हाड आहे मी उगाळून त्याची गोळी करून देतो म्हणले बाई ही गोळी जर तुझ्या सुनेला दात दश न लागता जर तिने गिळली तर तिला मुलगा होईल म्हणले दशन दात लागू द्यायचं नाही ती सून विचार करू लागली जग काय म्हणेल पण सासू म्हणली जाऊ द्या जगाचं काय करायचं म्हणले लोगों का काम है कहना कुछ तो लोग कहेंगे लोकांचं कामच आहे महाराज पायी चालू देत नाही आणि काय गाढवावरही बसू देत नाही ते गाढवत असल्यामुळे बसू देत नाही असू द्या चांगदेव महाराजांनी ती असती ती म्हातारी म्हणली लोकांची पर्वा नाही म्हणले मला नातू पाहिजे चांगदेव महाराजांनी ती असती योग सामर्थ्यानं उगाळली महाराज त्याची गोळी केली आणि दात न लागू देता त्या बाईच्या नरड्यात सोडली पाणी प्यायला लावलं लक्षात ठेवा आचमनात ती गोळी खाली गेली त्या बाईला गर्भधारणा झाली अस्थि विसर्जन झालं चांगदेव महाराज पुढे तीर्थयात्रेला निघून गेले तिकडून येताना जेव्हा पंढरपूरला आले तेव्हा ते पोरग त्या बाईला झालं होतं आणि 7-8 महिन्याचं ते पोरग झालं होतं लक्षात ठेवा चांगदेव महाराज म्हणले चांगली गोष्ट आहे मग घटना अशी घडली या साधूमुळे आम्हाला मुलगा झाला म्हणून त्या बाईनं पंढरपुरात मोठी पंगत केली बुवा चांगदेव महाराजांना जेवायला बसवलं लक्षात ठेवा नीट ऐका आता चांगदेव महाराजांना जेवायला बसवलं नातू झाला म्हणून मोठी पंगत घातली त्या बाईनं आणि गरम गरम भात आणला तिनं त्या मुलाचा हात लावून ते भात वाढू लागली त्या मुलाचा हात त्या भांड्याला लागला भाताच्या तो भात लवणला तेव्हापासून त्या पोराचं आडनाव भात लवंडे झालं लक्षात ठेवा अजूनही ते भात लवंडला परिवार पंढरपुरात आहे चांगदेव महाराजांनी जिवंत केलेला मी का सांगितलं ही विश्रांती फक्त साधूजवळ मिळते महाराज विठाला विठाला एरवी ही विश्रांती कुठंच नाही विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस
ऐका, मी तुम्हाला ऑफर देतो, तुम्ही मला 100 रुपये द्या. किती द्या? अरे तुमच्याजवळ काहीच नाही बेटे, तुम्ही गप बसा, तुमच्या बापाला बोलू द्या. आपलं ते तर शांत बसले, त्यांना वाटलं यांचे तोंड पडले, लक्षात ठेवा. 100 दे. पण ऑफर ऐका, ऑफर ऐका, ऑफर. तुम्ही मला किती द्यायचे? 100. तुम्ही मला 100 दिले का मी तुम्हाला 500 परत करीन. किती? तुम्ही काय लुंगा सुंगा समजता वय मला? एक चैतन्य महाराज निंबोळे काढला तर आखा झटकला जरी तरी 10-15 लाख पडतील बरं का. कृपया डाका टाकण्याचा प्रयत्न करू नये. तुम्ही मला किती द्यायचे? किती द्यायचे? 100. मी तुम्हाला किती देणार? जाऊ द्यात, मी जरा 3 वर्ष झाले येतो इथं, तिसरं कीर्तन आहे माझं. मला तुम्ही फारच आवडले, ऑफर वाढवून देतो. 500च्या 500 देतो तुम्हाला. 500च्या किती नोटा देतो? 500 नोटा देतो. म्हणजे किती? 500च्या 500 म्हणजे किती? हां, 500च्या 500 म्हणजे किती? 2.5 लाख. म्हणजे किती बंडल? 5 बंडल देतो. किती देतो? कितीच्या बदल्यात? 100च्या बदल्यात किती देतो? 5 बंडल देतो. पण ते बंडल असणार आहेत. कळलं का तुम्हाला? आता ऐका, विश्रांती आहे पण बंडल आहे हो महाराज. कळलं का? संसारातली विश्रांती बंडल आहे. खरी विश्रांती संतांजवळे, म्हणून संतांची ये पायी मदपई विश्रांती. त्याचं कारण आहे, नाही माया भ्रांतीत ये ठाय, नाही भ्रांतीत ये ठाय, नाही माया भ्रांतीत ये ठाय. संतांची ये पायी मदपई विश्रांती. 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 नाही माया भ्रांती तये ठाई, नाही माया भ्रांती तये ठाई. महाराज म्हणतात, संतांची ये पायी मद पै विश्रांती. संतांची ये पायी मदपई विश्रांती. संतांची ये पायी मद पै विश्रांती. संतांची ये पायी मदपई विश्रांती. नाही माया भ्रांती तये ठाई, माया भ्रांत ये ठाई. माया भ्रांती तये ठाई. माया भ्रांतीत ये ठाई. सांगतो ते मनी धरावे वचन, सांगतो ते मनी धरावे वचन. सांगतो ते मनी धरावे वचन. सांगतो ते मनी धरावे वचन.
महाराज म्हणतात संतांजवळ विश्रांती काय हो, याचं कारण आहे तिथं माया नाही आणि तिथे भ्रांती नाही. माया कळते का तुम्हाला? वती नाही बरं, माया माया ती विरोधात आहे आपल्या, लक्षात ठेवा. वती वती नाही कळलं तुम्हाला? ढवळी म्हैस म्हटलंय तुला. जो आमचा धर्माचा मान करू शकत नाही आम्ही त्याला कधीच मान देणार नाही. गेले उडत 3 टाइम, लक्षात ठेवा. आज आम्हाला आमचं घर जपायचं असेल, आमचा परिवार जपायचा असेल तर आम्हाला आधी आमचा धर्म जपावा लागेल, लक्षात ठेवा. बोलावंच लागेल, लक्षात ठेवा. मग कसं बोलतो तुम्ही? आज आमच्या धर्माचे फांद्या तोडण्याकरता अनेक डोके काढलेत वरती लोका. ख्रिश्चन एका बाजूला आहे, एका बाजूला इस्लाम आहे, लक्षात ठेवा. हे काय कमी आहे का? पण सनातन म्हटलं की फक्त हिंदू धर्म आहे. आज आम्हाला जातीपातीचं राजकारण सोडून धर्मासाठी एकत्र येणं काळाची गरज आहे, लक्षात ठेवा. शेजारी आग लागली म्हणजे ती तुमच्या घरापर्यंत येणारच आहे ना. आज नाही तर 110 शिटा आल्यात. विनोद आहे हा? नाही महाराज, बटोगे तो कटोंगे, बर का. एकत्र या हो मायबाप, लक्षात ठेवा. ज्ञानोबरायांपासून नाथ महाराज आणि तुकोबरायांपर्यंत सगळ्यांची प्रमाणे एक मिळतील तुम्हाला. ज्ञानोबराय म्हणतात ते संत पंढरपूरला गेले, ते तिथे राहतात म्हणून मी तिथे जाऊन आल्यामुळे माझा फायदा झाला. माया विवर्जित झाली ये ओ, माया विवर्जित झाली ये ओ, माझे गोत पंढरी राहिले ओ, माझे गोत पंढरी पतिव्रता में परद्वारिणी, पतिव्रता में परद्वारिणी. संतांच्या संगतीचा म्हणून माया नाही. माया कशाला म्हणतात? सुदाम्याने एकदा विचारलं, देवा माया कशाला म्हणतात? सांदीपनीच्या आश्रमामध्ये दोन्ही होते, मित्र होता बरं का. मित्र असला पाहिजे, देवालाही मित्र होता बरं का. प्रत्येकाला मित्र असला पाहिजे. मग मित्र बनव्यामध्ये आपलं असला पाहिजे. मित्रत्वाचे प्रकार भावार्थ रामायणात सांगितलेत. मित्रत्वामध्ये वाद नसावा, मित्रत्वामध्ये संशय नसावा, मित्रत्वामध्ये व्यवहार नसावा बरं का. नाही तर बरेच मित्र एकमेकाला म्हणतात काल मी पाजली आज तू पाज, चहा चहा चहा. तिकडे जाऊ नका कुठं. महाराज सुदामा मित्र आहे, लक्षात ठेवा. गुरुकुलातनं निघाले, आंघोळीला गेले क्षिप्रेच्या तीरावरती. नदीमध्ये स्नान करता करता देव म्हणले सांगतो तुला, थांब. माया कशाला म्हणतात? सुदामा देव सोबत आंघोळीला गेले. देव पटकन आंघोळ करून बाहेर आले. सुदामा पोहत बसला. तेवढ्यात अशी मोठी लाट आली, लक्षात ठेवा. सुदामेला वाहत नेलं. वाहत वा देवा वाचव वाचव. सुदामाजी 2-3 राज्य ओलांडून डायरेक्ट सार 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 सर एका राज्याच्या काठी लागले. महाराज तिथं त्या नदीतून वर आले का सगळं राज्य त्या नदीच्या तीरावर उभं होतं. हे बाहेर आले का त्या राज्यात नदीच्या तीरावर हत्तीने होती. त्या हत्तीने यांच्या गळ्यात माळ घातली. सगळ्यांनी जयकारा केला, जय हो जय हो, महाराज मिल गए महाराज मिल गए. हा सुदामा म्हणला काय भानगड आहे? या हत्तीनीच्या गळ्यात सोंडीत माळ आहे म्हणले. आमच्या राजाला मुलगा नाही, एकच मुलगी आहे म्हणले. तिला या हत्तीनीच्या सोंडेतली माळ ज्याच्या गळ्यात पडेल तो तिचा नवरा. तुमच्या गळ्यात पडली, तुम्ही आजपासून आमचे राजे म्हणले. चला. सुदाम्याला बरं वाटलं. अमरावतीपर्यंत गेलो पण मिळाली नव्हती हो. असं द्या, मुंबईला अवघडच आहे महाराज, मिळतच नाही. तुमच्याकडे कसं काय मुंबई मिळतच नाही. काळजी करू नका, ज्या पोरांना पोरी मिळत नाही कुंभमेळा नाशिकला होणार आहे. कार्ड घेऊन जा माझं. भगवी लुंगी घेऊन यायची, बाकीचं मी देतो. अलग आपलं ऐका,
आता नीट ऐका. सुदामजीला बरं वाटलं. राणी सोबत लग्न झालं. 1 2 3 14 पोरं झाली हो. किती? 14. आता ऐका, नीट ऐका. एके दिवशी ती राणी मेली. सुदामाजींनी आपलं पुढं धरलं. कळलं तुम्हाला? स्मशानभूमीत ती यात्रा आली. राणीला चितेवर ठेवलं. याच्या हातात मडकं दिलं. फिरविला घट, फोडीला चरणी. त्याला वाटलं बोंब मारून आता घरी जायचं. ते बोंब मारून घरी जायला निघालं. शिपायांनी पकडलं. चाल तुला चिते ढक. तो म्हणला हे काय? नाही नाही म्हणले, आमच्याकडं पद्धत अशी आहे, जर माणूस मेला तर बाई सती जाते, आणि बाई मेली तर माणूस सत्या जातो. सत्या कळलं ना तुम्हाला? सत्या आजरोज जोरात रडायला लागलो. सत्या कळलं ना तुम्हाला? चोपदा सत्या, सत्या खालच्या आळीतला सत्या रडू लागला. बळजबरी त्या शिपायांनी धरलं आणि त्या सत्याला म्हणजे सुदाम देवाला त्या चितेमध्ये टाकलं. तसं तोरडं देवा वाचव वाचव म्हटलं की तो सुदामा पाण्यातनं बाहेर. चिताही नाही, लोकही नाही. देव किनाऱ्यावर धोतर घालत होता. देवा अरे हे काय होतं बाबा? देव म्हणले याला माया म्हणता. कळलं का? काही नव्हतं, राज्य नव्हतं, चिता नव्हती, याला माया म्हणतात. महाराज म्हणतात ती साधूच्या संगतीमध्ये प्रभाव पाडू शकत नाही. नाही माया भ्रांती. भ्रांती म्हणजे काय? भ्रांती म्हणजे भ्रम. माधव महाराज मगर होते बरं का. ते उदाहरण सांगायचे. एक माणूस निवडून आला. वाटलं नव्हतं त्यांना काही, पण निवडून आला. नाही कळलं तुम्हाला? चव राहिली नाही हो महाराज. राजकारणात चव राहिली नाही. धनुष्य पळवलं शिंदेनं आणि घड्याळ पळवलं पुतण्यानं. तुतारी घेऊन बोंबलायची वेळ आली. काय पाहता माझ्याकडं? लयच कुठं राहील लक्षात. लयच खाकाना केलं. आता कळलं का? काय सांगतो तुम्ही? विसरलो बघा. आमचे काही टिप नाही का? लय अवघड आहे महाराज. सध्याची परिस्थिती विचित्र आहे बरं का. गायकांना मोबाईल, मी इथलं नाही सांगत, सगळ्या महाराष्ट्राची परिस्थिती सांगतो. गायकांना मोबाईल पाहिल्याशिवाय म्हणता येत नाही, आणि कीर्तन याला टिपण पाठ केल्याशिवाय कीर्तन करता येत नाही. काहींचं भांडवल 11:15 संपतं आपलं. असू द्या, 45 मिनटं कीर्तन आलं. लक्षात ठेवा, मिनिटाला 1000 रुपये. नाही का? नाही महाराज, हे योग्य नाही. आत्मपरीक्षण करा. आम्ही कधीच टिपणं केले नाहीत. मी काय सांगत होतो विसरलो गड्या. काय? हा भ्रांती. भ्रांती, हा भ्रांती. ते निवडून आलं न वाटता. हे सांगत होतं. मग त्याला वाटलं जाऊ द्या मुर्द्या, लोकांनी निवडून दिलं, त्यांना खाऊ घातलं पाहिजे, म्हणजे निवडून दिल्यावर खाऊ घातलं पाहिजे. मग त्याने पहिल्या दिवशी सगळे जेवायला बोलवले. हबप, हरिपाठ मंडळ, महिला भजनी मंडळ, सद्गुरू, बैठकवाले, स्वामी समर्थ, बोलण्याला नाही राहिला अर्थ आपला. असू द्या, सगळ्यांना बोलवलं. सगळे जेवायला बसले. लक्षात ठेवा, ताटं केले. ताटं इकडून 100 इकडून 100. त्या घरात एक पोरगं होतं. ते 2 ताटांचे ते वाढायला सुरुवात केली. ते पोरगं तिथं गेलं. त्याने 2 नंबरचा कार्यक्रम केला. सगळं ताट वाढून झालं. लोक आता हात धुवून बसणार. लोक हात धुवून यायला लागली. ह्या बाईने हा पराक्रम पाहिला. ती म्हणली जर हे पाहिलं तर लोक जेवणार सुद्धा नाही. तिनं त्याच्यावर घमलं. वाडगच म्हणता ना, वाडगं पालथं मारलं त्याच्यावर. सगळे जेवायला बसले. पुंडलिक वरदा. जेवायला बसले. लक्षात, सटासट वाट्या हाणल्या बासुंदीच्या लोकांनी. मग अर्ध जेवण झाल्यावर तो निवडून आलेला म्हणला सावकाश होऊ द्या, पोटभर जेवा, सावकाश होऊ द्या, पोटभर जेवा, काळजी करू नका, सावकाश जेवा. पण एक जेवायला सुरुवात करत नव्हता. तो थांबला होता. तो म्हणला साहेब, वहिनी साहेबांनी सगळं वाढलंय, पण ते वाडग्या खालचं राहिले. दृष्टांत संपला. मला सांगा, वाडग्या खाली खाण्याचं आहे काय? हे सत्य आहे का भ्रम आहे? भ्रम काय करतो? नाही ते भासवतो आणि आहे ते झाकतो. याला भ्रम म्हटलंय. महाराज म्हणतात तो भ्रम संतांजवळ नाही. कशाचा भ्रम धरता? तुम्हाला तिथं गेल्यावर तुमचा भ्रम तुटेल. आम्हाला भ्रम कशाचा आहे? ज्ञानोबराय म्हणतात, भ्रम धरिसी या देहाचा, भ्रम धरिसी या देहाचा, भ्रम
संपली, 11:30 झाले. आत्ताशी एक चरणाचा अर्थ झाला. नाही माया भ्रांती तये ठाई. हा, मला 2 तास पुरत नाही महाराज, 2.5 तास झालेत, लक्षात ठेवा. मग मी काय 2 तासावाला बुवा नाही, मी 13 तासावाला बुवा आहे, लक्षात ठेवा. मी वाईला सलग उभं राहून 13 तास कीर्तन केलंय. किती यूट्यूबला पहा वाटलंच ते. हा काय अभिमान नाही, पण अक्षराची उपासना अशी विस्तार करते माणसाला, लक्षात ठेवा. हे काही चिंता नाही का, लक्षात ठेवा. पण शब्दाचा फक्त भाव प्रकट करता आला पाहिजे. मी नेहमी सांगतो, वक्त्यांनी कीर्तनाचा भाव वाढवण्यापेक्षा अक्षराचा भाव काढायला शिकलं पाहिजे. ज्ञानोबाराय कृपा करतील हो महाराज. मग म्हणून विठ्ठल म्हणे कार्य हा भ्रम आहे, नाही माया भ्रांती तये ठाई. सांगतो ते मनी धरावे वचन, संतांसी शरण जावे सुखे. जायचं का शरण संतांना? जायचं? करा हातवर, करा हातवर. भानुदास एकनाथ, 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 बोला पुंडलिक वरदा, हरी विठ्ठल ज्ञानदेव दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ महाराज. महाराज की जय. कुर्ला सर्वेश्वर मंदिर 66वं वर्ष आपलं हे आहे. खूप मोठा परमार्थ आहे, लक्षात ठेवा. शहरामध्ये असूनही तुम्ही एवढ्या वैभवात सप्ताह करता, काही कमी पडू देणार नाही. सर्वेश्वर सर्व इच्छा पूर्ण करीन तुमच्या, लक्षात ठेवा. फक्त थोडं नियमाचं पालन करा. तुम्ही मस्त जाऊ पंचपदी झाल्यावर त्यांचं बोमलनं संपल्यावर. हा, आम्ही काय बोमलतो का इथं? नाही, कीर्तनाच्या आधी आलं पाहिजे महाराज. तेथे असे देवोबा हो, कीर्तन सुरू व्हायला बरोबर 9ला 9:15 इथं आलं पाहिजे. तुम्ही आपलं उगम मस्त आईस्क्रीम घेता, पाणीपुरी खाता आणि मग इकडे येता. येडी हळद नाही. नाही, कीर्तनाची मर्यादा आहे, लक्षात ठेवा. हा, कीर्तन म्हणजे विनोद नाही, लक्षात ठेवा. भाजीत मीठ आहे म्हणजे मिठाची भाजी करता का तुम्ही? नाही. फालतूपणा कीर्तनाचा विषय नाही. वेस्ट ऑफ टाइम अँड वेस्ट ऑफ मनी, काही अर्थ नाही त्याला. हित झालं पाहिजे, लक्षात ठेवा. संतांच्या वचना द्यावे अनुमोदन, एका जनार्दनी तेने हित होय महाराज म्हणतात. म्हणून कीर्तनाची मर्यादा आहे ती जोपासा. 2 वर्षापूर्वीही मी आलो होतो. 1 वर्ष गॅप, कारण काय नवं निघतंय दर दिवशी. तेच सांगतो की काय भीती असते कार्यकर्त्यांना आपला सुद्धा. म्हणून आज आलो. आता पुन्हा प्रवास आहे, लक्षात ठेवा. जळगावला जायचं आहे उद्या, रजा घेतो. एक जाता सांगतो, लक्षात ठेवा. संतांच्या अक्षराची उपासना करा हो मायबाप. बंपगिरीचा परमार्थ करू नका. ज्ञानोबरायांच्या 10 ओव्या वाचा, नाथांच्या भागवताच्या 10 ओव्याचा. नामदेवराय तुकोबाराय 2-4 अभंग वाचा. हे अभंग माणसाचे कल्याण करणार आहेत, लक्षात ठेवा. बंपगिरीवरती विश्वास ठेवू नका. ज्ञानोबाराय तुकोबारायांची अक्षर आपल्यासाठी नाव आहे, भवन नदीमध्ये तारणारी. म्हणून त्या अक्षराची उपासना करा. धर्माप्रती प्रेम बाळगान, छत्रपतीविषयी आदर निर्माण हो करा. जगातला बाप तुमच्यावर संकट येऊ देणार नाही, लक्षात ठेवा. मागे पुढे उभा. म्हणून सगळ्यांनी धर्माप्रती अग्रेसर व्हा.
सगळेच या ठिकाणी आहे. सगळ्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. पुन्हा थांबतो. थांबता थांबता मुखातनं जर काही चुकीचा शब्द गेला असेल तर वाणीचा दोष आहे, चांगलं असेल तर परंपरेचं आहे, फडाचं आहे, तेच त्यांच्या चरणी समर्पित करून वाणीला विराम देतो. नाथ महाराज शेवटी सांगतात, बाबा हो, हे संतांचं स्मरण कसं आहे. एका जनार्दनी, एका जनार्दनी माहेर सुखाचे, माहेर सुखाचे, माहेर सुखाचे. एका जनार्दनी, एका जनार्दनी, एका जनार्दनी माहेर सुखाचे, माहेर सुखाचे, माहेर सुखाचे, माहेर सुखाचे. एका जनार्दनी घेतलिया वाचे, घेतलिया वाचे संत नाम, घेतलिया वाचे, घेतलिया वाचे संत नाम, संत नाम. सांगतो ते मनी, सांगतो ते मनी, धरावे वचन, धरावे वचन, धरावे वचन. सांगतो ते संतांची शरण, धरावे वचन सांगतो ते महाराज म्हणतात, एका जनार्दनी माहेर सुखाचे घेतली वाचे. संतांचं नाव रोज बाहेर पडताना संतांचं नाव घ्या. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम ही नावं रोज घ्या. काही कामी पडणार नाही. पुण्यवंत व्हावे घेता सज्जन, पुण्य मिळेल. लक्षात ठेवा. तुका म्हणे पापे, म्हणून एका जनार्दनी माहेर सुखाचे
घेतली आवाचे संतनाम वाणीला विराम देतो. लक्षात ठेवा.